प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांविषयी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। आराध्य दैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊंच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून आपोआपच जय बाहेर पडतो, रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुगते, अंगावर सरकन काटा येतो। अशा या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो, मी स्फूर्ती प्रकाश धुमाळ इयत्ता 6वीची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव स्वर्गीय सूरजबाई किसनदास कटारिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज काळेवाडी। आज मी तुम्हाला एका अशा महापुरुषाची गाथा उलगडणार आहे त्यांचा मला तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अभिमान आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती हे न फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे। कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्षे होऊनही त्यांच्या नावाचा जय जयकार केला जातो? रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता। सिंदखेडचे राजे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी अशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस तोड निजामशाहीचे थोर सरदार माधवजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या। त्यांच्या आपापसात सतत लढाया व्हायच्या, त्यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे, मराठा सैनिक नाहक होऊन मारले जायचे। आणि अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अंगार। अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली। सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन वैद्य तृतीय शके 1551 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण जनतेचा पोशिंदा राजा शिवबा जन्मला। दीनदलितांच्या कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा शिवबा जन्मला। शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक वर्षांपासून अंधारात चाचरणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले आणि जिजाऊंच्या संस्काराखाली शिवबा हळूहळू वाढू लागले। जिजाऊंनी शिवबांना लहानपणापासून सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले। भोळ्या भाबड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला। म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे नाव न मिटणार। अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल तो छत्रपती। शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे। व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधीही नष्ट होत नाही। अशा या विचारांना घडविण्याचे काम केले राजमाता जिजाऊंनी। मातेकडून मिळालेले संस्कार आणि स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली। तानाजी, येसाजी, नेताजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले आणि वयाच्या 15व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची। त्यांची जात होती मर्द मराठ्यांची आणि मुहूर्तमेढ रोवली स्वराज्याची। म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते। धन्यवाद।